48 ठिकाणी हो आहेतच, पण तुम्हाला एक असा मतदारसंघ वाटत की यातला जी फाईट आहे ती लक्षवेधी असेल. पुणे, माझं लक्ष पुण्यावर आहे. बारामती सुप्रिया सुळे मी किती काय आणि नेहमीपेक्षा जास्त फरकाला जिंकणार. या वेळेला माझं लक्ष पुण्यावर आहे. पुणे का म्हणजे का इंटरेस्टिंग होईल असं वाटतं? पुणे इंटरेस्टिंग असं आहे की पुणे हे एक असं शहर आहे राजकीय दृष्टी अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाला टिकलेला मतदारसंघ आहे आणि पुण्यात ते लढत रंगतदार होताना मला सोशल मीडियावर होणार आहे. एकंदरीत वातावरण आता काय वाटतं? संपादकीय आपण हा विषय महाराष्ट्र विषय विचारताय की जनरल देशामध्ये इंडिया आघाडीला किमान 300 जागा. देशामध्ये इंडिया आघाडी आमच्या महाराष्ट्रात किमान 35 प्लस जागांचा आमचं टार्गेट मिशन नाही, टार्गेट आहे. आणि एनडीएला किती मिळतील सगळ्या देशात? इंडिया आहे कुठे? भारतीय जनता पक्ष 200च्या खालीच राहील. 180 ते 200 मध्ये भारतीय जनता पक्ष आहे. त्याच्या पलीकडे मला वाटत नाही मोदी उडी घेऊ शकतो. पूर्ण एनडीए जर तुम्ही इंडिया आघाडी 300 म्हणतात तर पूर्ण एनडीए 230च्या पुढे जात नाही. 230 हा त्यांचा शेवटचा पूर्ण वेळ. इंडिया आघाडीला 300 प्लस 300 ते 310 या दरम्यान इंडिया आघाडीला जागा मिळतात या देशामध्ये. त्याच्यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ, हरियाणा, दिल्ली, बिहार, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांचा मोठा वाटा. अशा वेळेला हे करणार काय? यांना भाजपचंच टाळ उठत बसावे लागणार आहे ना. राऊसाहेब, निवडणुकीच्या रणधुमाळीत दूरदर्शन वृत्तवाहिनी ही भगवी झालेली पाहायला मिळते. त्यांचा लोगो आणि त्यांचं नाव हे भगव्या रंगात आपल्याला पाहायला मिळते. मोदी है तो मुमकिन हा शेवटचा प्रचाराचा तो त्यांचा एक डाव दिसतोय. काही हरकत नाही. ही सगळी आता भाजपा प्रणित प्रचार यंत्रणा झालेली आहे. त्याच्यामुळे ही लोकांना आकर्षित करण्यासाठी अशा गोष्टी करते. पण दूरदर्शनचा लोगो झाला म्हणून यांचा हिंदुत्वात तेजाला उजळून निघाला असं होत. या देशामध्ये या मध्ये मी अनेकदा जातोय. आजही काश्मीरी पंडितांची घर वापसी जे भारतीय जनता पक्षानं वचन दिलं होतं ते होऊ शकलं नाही. मणिपूरमध्ये प्रधानमंत्री जाऊ शकले नाही. राम मंदिराचं मिशन त्यांचं फेल गेलेलं आहे. राम मंदिर उभं राहिलं पण त्याचं श्रेय भाजपला मिळत नाही आणि राम मंदिराची वगैरे काही लाट आलेली नाही. ते भारतीय जनता पक्षाने ओळखलेलं आहे. त्याच्यामुळे असे उद्योग करत असतात. पहिल्या टप्प्यात होईल आणि नॉर्थ मध्ये हा बिल. मगासपासून मी काय सांगतोय मी काय वेगळं सांगतोय का की 300 जागा जेव्हा आम्ही जिंकतोय तेव्हा दक्षिणेमध्ये भारतीय जनता पक्षाला एकही जागा मिळत नाहीये. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष 50च्या पुढे जात नाही. 30 जागा भारतीय जनता पक्षाला कमी होतात. मी आकड्यात नाही, अभ्यास करून सांगतोय. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी होत आहेत. हरियाणा, दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी होत आहेत आणि अशी सगळी बेरीज केली तर नरेंद्र मोदींचा भारतीय पक्ष 200च्या आत ऑल आउट आणि जी तुमची काय इंडिया वगैरे म्हणताय ती 220, 230 आणि कारण जिल्ह्यामध्ये असं चित्र आहे की महाविकास आघाडीचा अजून शेवटपर्यंत महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला. चंद्रकांत पाटील माझ्या बाजूला. विशाल पाटील यांनी एक वेगळी भूमिका घेतली एवढंच म्हणतात. महाविकास आघाडीमध्ये कोणते मतभेद नाही. विशाल पाटील यांनी एक वेगळी भूमिका सध्या घेतलेली आहे. आपण 22 तारखेपर्यंत वाट पाहू ना. आमचा त्यांच्यावरती विश्वास आहे पूर्णपणे. काँग्रेसने संख्याबळ असणेही आवश्यक असतं त्या पक्षाकडे. नेतृत्व गुण आवश्यक असतो. स्वीकारता आवश्यक असतो. उद्या जर ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल या घटक पक्षांनी ठरवलं की आम्हाला अमुक 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 नेता प्रधानमंत्री म्हणून चालेल, मी असं म्हणत नाही की हात चालेल, अशा वेळेला तुम्ही काय करणार? आणि काँग्रेस पक्षालाही त्यांना पाठिंबा दिला
तर संख्याबळाचा काय प्रश्न? वसंतदादांच्या रावसाहेब, तुम्ही तुमचा संरक्षण मंत्री आदित्य ठाकरे, अर्थमंत्री सुप्रियाताई, राष्ट्रपती शरद पवार अशा पोस्ट पडत आहेत. पडू द्या. म्हणजे भाजप हरल्यानंतर जे सरकार आलं तर पंतप्रधान उद्धव ठाकरे होतील अशा काय नाही चर्चा. होणार? हा, म्हणजे महाराष्ट्राला जर नेतृत्वाची संधी मिळाली तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आपण सगळ्यांनी. सोशल मीडियावर उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार इंडिया आघाडीचे आहेत असं मानायला हरकत नाही. आहेत का हे म्हणणार नाही, पण का असू नये असा माझा प्रश्न. अर्थात इंडिया आघाडीमध्ये एकत्र बसून निर्णय घेतलेला आहे. पण पण शेवटी जर महाराष्ट्राला नेतृत्व करण्याची संधी मिळाली, आम्ही अनेक वर्ष शरद पवार साहेबांकडे अध्यक्षाने पाहत होतो. कधी कधी शरद पवार साहेब या देशाचं नेतृत्व करतील, पण अंतर्गत राजकारणामुळे या देशाच्या इतर काही बाबींमुळे शरद पवारांसारखा आमदार नेता, अभ्यासू नेता, त्यांचं कर्तृत्व असताना सुद्धा त्यांना ती संधी मिळाली, याचं आम्हाला वाईट वाटतं. आणि जर उद्धव ठाकरे साहेबांना ही संधी मिळाली तर शरद पवार यांच्यासह देशातले अनेक प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांना पसंती देतील. का देणार नाही? पण साहेब एक उमदा चेहरा आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे. कोरोना काळामध्ये एक राज्य सांभाळलेलं आहे. हा, भूमिका ही सगळ्यांना सामावून घेणारे, एकत्र घेऊन जाणारे या देशाला आज अशा प्रकारच्या सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज आहे असं जर मी सांगितलं तर काय चुकीचं नाही. अर्थात मी हे माझं मत सांगतो. जेव्हा या देशामध्ये निवडणुका पूर्ण होऊन निकाल तेव्हा इंडिया आघाडीची नेते एकत्र बसतील आणि आमच्याकडे एकापेक्षा जास्त चेहरे आहेत. मोदी एके मोदी नाही ना, दिसापिटा चेहरा. पण रावसाहेब